आतापर्यंत लय हलक्यात घेतलं मला. आता देणार मॅक्सिमम शॉट. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आपल्या टॉपच्या किंगसाठी. मी विनंती करतो केदार सर, जितेश सर आणि नितीन सर आपण माईक. रितेश सर, झापूक झुपूक ट्रेलर लॉन्च झाले आणि आता आम्हाला सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आपली हवी. आपल्याला कसं? मी खरंच खूप उत्सुक होतो की हा काय चित्रपट असेल आणि काय स्टोरी असेल. केदार भाऊंनी तसं मला काहीच सांगितलं नव्हतं आणि एकच सांगतो, ब्लॉक बस्टर हा चित्रपट आहे. ब्लॉक बस्टर हा ट्रेलर आहे आणि सूरज काय काम केलं होतं तुम्ही, खरंच एक्स्ट्रा ऑर्डिनरी. सूरज आणि त्यांच्या चित्रपटात जी सर्व टीम आहे सर्वांना खूप 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 शुभेच्छा. आणि काय असतं की एक वाक्य मी नेहमी लक्षात ठेवतो की यू नेव्हर गेट अ सेकंड चान्स टू मेक युअर फर्स्ट इम्प्रेशन. तर त्यासाठी तुमचं पहिलं इम्प्रेशन जे असतं तेच महत्त्वाचं असतं आणि तुम्हाला पहिल्या इम्प्रेशनसाठी दाखवण्यासाठी दुसरा चान्स कधीच मिळत नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम शॉट छक्का मारला आउट ऑफ द स्टेडियम आणि खरंच खूप खूप शुभेच्छा. मला खरंच खूप आवडलं. मी पहिल्यांदा दोनदा प्ले झाला, पहिल्यांदाच मी केदार भाऊ आणि नितीनजींना म्हणून बघून सांगितलं की हा ब्लॉक बस्टर ट्रेलर आहे आणि मला काही शंका नाही की खरंच महाराष्ट्रातील जे प्रेक्षक आहे, जी जनता आहे, ते भरभरून थिएटरमध्ये जाणार आहे पाहायला. म्युझिक एक्स्ट्रॉर्डनरी, एडिटिंग छान आहे, स्टोरी स्ट्रक्चर अप्रतिम आहे. आणि काय असतं की जेव्हा तुम्ही एखादा प्रोमो पाहता तर त्याच्यानंतर ठीक आहे आपण सूरजला ओळखतो, सूरजवरती भरपूर प्रेम करतो, सूरज आता लोकांपर्यंत ते पोहोचलेले आहेत. परंतु जेव्हा चित्रपट पाहतो आपण तर एक कनेक्शन येतं की आपण सूरजला विसरतो आणि सूरज जे किरदार आहे, जे कॅरेक्टर प्ले करतायत त्याच्याशी आपण कनेक्ट होतो आणि खरंच ते कनेक्शन अतिशय स्ट्रॉंग आहे चित्रपटामध्ये. अँड आय एम रिअली एक्सायटेड. बघितलं की मला दर्पणच येत नाही, कारण भाऊचा धक्का म्हणजे सोपं नव्हतं. आता तुमचा धक्का आहे महाराष्ट्राला, त्याचं काय? खरंच तुम्ही आमच्या टेलरला आला, तुमचं पाय लागलं, लय भाग्यवान आहे. नाही नाही, तुम्ही खूप खूप शुभेच्छा. एक टेप करा ना, झापूक झापूक झुपूक मी बोलताना मध्ये काय, मी फोडताना मध्ये काय, मी फुटबॉल मध्ये काय, आलो मध्ये काय. आधी नितेश सरांनी आणि सूरजनी ती स्टेप केली होती, पण तेव्हा सूरज घरात होता आणि भाऊ स्टेजवर होते. आता मी विनंती करतो केदार सर, ट्रेलर लॉन्च झालाय, आता काय सांगू शकतो? नाही आता नाही काय बोलायचं, आता 25 सेकंड. नाही काय काम दाखवलं, आता विश्वास सगळ्या रसिक प्रेक्षकांवर ठेवायचा आणि आपली मेहनत आपण करत राहायचं. 25 तारीख एप्रिलला फक्त रिलीज आहे. मी 15 मे पर्यंत कम्प्लिटली निखिल सानेंना डेट्स देऊन ठेवलेले आहेत. त्यामुळे नुसतंच प्रमोशन करून उपयोगाचं नाही, पोस्ट प्रमोशन पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि मराठी सिनेमा आहे आणि तो मराठी सिनेमा कुणाचाही कुठलाही मराठी सिनेमा चालावा यासाठी आपण सगळे प्रयत्नशील आहोत. त्यामुळे आज झापूक झुपूकनी पहिल्या शॉटला मी शटर उघडलंय. मला खात्री आहे मराठी सिनेमांना आता त्याच शटरमधून आतमध्ये यावं लागेल सगळ्यांना. मी काही महत्त्वाच्या लोकांना या प्रसंगी थँक्यू म्हणतो. मी कास्ट अँड क्रूला तर नक्कीच म्हणतो. मी त्यांना सगळ्यांना नंतर थोडं ओळख करून देण्यासाठी मी पटपट स्टेजवर बोलवणार आहे जे महत्त्वाचे आहेत. रितेश भाऊ थँक्यू व्हेरी मच. कारण
साक्षीदार आज त्यांनी सांगितलं तेव्हा लोकांना ते पटलं की ही गोष्ट काही काल परवा सुरू झालेली नव्हती, ही 3-4 आठवड्यामध्ये सुरू झाली होती. आणि त्याला पण साक्षीदार तुम्ही आहात, ट्रेलरला पण तुम्ही साक्षीदार आहात. आणि मी तुम्हाला खात्री देतो ब्लॉकबस्टर जर तुम्ही म्हणताय तर त्याला पण साक्षीदार तुम्हीच असेल. मी ज्योती देशपांडे मॅडम आणि प्रियांका चौधरी या जिओ स्टुडिओच्या ज्या आहेत त्यांचं मनापासून आभार मानतो. आई पण भारी देवा हा सिनेमा माझा जाहीर आम्ही केला होता बाई पण नंतर, पण मला असं वाटलं की हा सिनेमा थोडा पुढे जाऊन पहिल्यांदा झापूक झुपूक यावा. तर या सिनेमाला पण इतकं पाठबळ देणारी व्यक्ती ही ज्योती देशपांडे मॅडम होत्या. आणि थँक्यू व्हेरी मच ज्योती मॅडम. निखिलचे माझे ऋणानुबंध ही आत्ताचे नाहीत, 25 वर्षापूर्वीपासूनचे आहेत. त्यामुळे निखिलला मी थँक्यू म्हणणार नाहीये आणि निखिलला मी फक्त इतकंच वचन देणार आहे, बॉस मी तुला चांगले चांगले सिनेमे देत राहीन, घेत राहा फक्त. बेला थँक्यू. या पडल्यानंतर एवढी शुश्रूषा केलीस तू, थँक्यू. कारण तिने खूप सहन केले या सगळ्या दिवसांमध्ये आणि अजूनही ती करणार आहे 15 मे पर्यंत. आणि मगाचपासून सणाला थँक्स म्हणतायत ना, तर मला जरा ती गोष्ट सांगायची आहे की महाराष्ट्र शाहीरमध्ये सणानी काम करूनही यातलं बरंचसं कास्टिंग हे सणानी केलेलं आहे. म्हणजे जुईची निवडही जी झाली ती सणानी मला सांगितलं जुई भागवतला घ्या, ती खूप सुंदर आहे आणि ती खूप छान काम करेल. मला असं वाटतं की घरामध्ये चांगले संस्कार होत आहेत. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. मी विनंती करतो निखिल सरांना की त्यांनी आपला ट्रेलर लॉन्च झालाय तो मनोगत व्यक्त करा. नमस्कार. 2-3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट 15 मे नंतरच्या केदार शिंदे यांच्या डेट्स आमच्याकडेच आहेत. त्यामुळे 15 मे पर्यंत फक्त ते झापूक तुम्ही प्रेक्षकांना सांगताय का झी स्टुडिओ सांगताय? नाही, मी त्यांना आठवण करून देतो. सो सर 15 मे पर्यंत झापूक झुपूक करूया. 16 मे पासून दुसरा चित्रपट सुरू करूया. घरी ठेव मला थोडा वेळ बेल बरोबर. ते असं गेल्या वेळेस पण म्हणाला होतात पण घरी नव्हतात. दुसरी गोष्ट रितेश सर म्हणाले तशी अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही चित्रपट कसा अप्रूव्ह करता, कुठच्या गोष्टीवरती तुम्ही अप्रूव्ह करता. तर ऑब्व्हियसली कधी कधी कॉन्सेप्ट असते, आयडिया असते, स्क्रिप्ट असते, कधी कधी एखादं पुस्तक असतं आणि ह्या सगळ्याचा एक विचार करून मग तुम्ही एक निर्णय घेत असता. पण मला असं वाटतं जे केदारने एक शब्द वापरला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते जेव्हा त्या व्यक्तीचा फोन येतो, जेव्हा ती व्यक्ती आयडिया शेअर करते, कॉन्सेप्ट शेअर करते किंवा काही शेअर करते, तेव्हा ते तुम्ही ऐकताना त्या व्यक्तीचा विश्वास तुम्हाला जोपासायचा असतो. आणि जेव्हा केदारने मला फोन केला की हा चित्रपट करायचा आहे, त्याच्यातला कॉन्फिडन्स मला क्लिअरली जाणवत होता की ही इज एक्स्ट्रीमली क्लिअर की त्याच्या डोक्यात काहीतरी आहे आणि त्याला करायचं आहे. तर या विश्वासाकरता म्हणून हा चित्रपट झालेला आहे आणि याच्या पुढेही ह्याच कारणाकरता चित्रपट होत राहतील. आणि महत्त्वाची गोष्ट रितेश सर, म्हणजे तुम्ही थँक्यू फॉर युअर काइंड वर्ड्स. मराठी सिनेमात वेगवेगळे प्रयोग करतोय आणि ते करत राहूच. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा एक स्पेक्ट्रम, त्याचं स्केल, त्याचं काय म्हणूया की त्याचं जे काही आत्तापर्यंतचं प्रेझेंटेशन आहे ते सगळं बदलण्याचा प्रयत्न हा तुम्ही बाय डिझाईन करावा असं सर गेली 2 वर्ष माझ्या मागे आहेत. आम्ही काही सिनेमे करतोय पण त्यातला एक एक्स्ट्रॉर्डनरी माइलस्टोन सिनेमा जो या सगळ्या मराठीच्या स्पेक्ट्रमला ब्रेक करून आणि आपल्या सगळ्याला अभिमान वाटेल असा एखादा प्रोजेक्ट आणि 2026चा प्रॉब्ली सगळ्यात मोठा प्रोजेक्ट सर राजा शिवाजी करतायत. त्याच्याकरता सर खरं तर तुमचे खूप खूप अभिनंदन. यू आर अन इन्स्पिरेशन आणि त्या इन्स्पिरेशनमुळे आम्ही काम करत असतो. थँक्यू, थँक्यू. आणि जाता जाता आमच्या सगळ्या केदार सर, बेला, सगळ्या कास्ट अँड क्रूचे धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं आमच्या मीडियाच्या मित्रांचे, मैत्रिणींचे धन्यवाद. तुम्ही इतक्या सगळ्या संख्येने इकडे आलात
आणि जिओच्या ह्या चित्रपटासाठी पुन्हा एकदा तुमचं प्रेम दिसतं आहे. आणि जसं केदार म्हणाला तसं मला नक्कीच नाव घ्यायला आवडेल इज ज्योती देशपांडे. त्या आज काही कारणां ॲक्च्युली त्या येणार होत्या, काही कारणांमुळे त्या येऊ शकल्या नाहीत. सो ज्योतीचं जे पूर्ण बॅकिंग आहे मराठीच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सना, त्याच्यामुळे मराठी सिनेमा एका वेगळ्या उंचीवर एका वेगळ्या आयामाने प्रेझेंट करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि त्यातलाच हा मी असं म्हणेन की व्यावसायिक चित्रपट असला तरी हा एक प्रयोग आहे आणि मला असं वाटतं महाराष्ट्रातील प्रेक्षकांना हा प्रयोग नक्की आवडेल. थँक्यू व्हेरी मच. विनंती करतो केदार सर, आपण आपल्या कास्टला स्टेजवरती आपण मी जी नावं घेईन त्यांनी पटपट यायचं. एक छान फोटोज आपण काढत राहू. सूरज चव्हाण तर इकडे आहेतच. जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे आणि पुष्कराज, तुम्ही प्लीज स्टेजवर यायचे.